बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये विदर्भाच्या पैलवानचा झालाय गेम. वोटिंग लाईन्स मध्ये नंबर 1 असून पण बिग बॉसनी केलाय खेळ. तर मित्रांनो, नेमकी बिग बॉसनी आपला रोशन भजनकर म्हणजेच विदर्भाच्या पैलवानासोबत काय गेम केलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 9 जण हे नॉमिनेशनला आले होते आणि ज्यावेळी वोटिंग लाईन्स बंद झाल्या होत्या त्यावेळेसचे जर आपण रँकिंग्स बघितल्या की कोणाला सगळ्यात जास्त वोटिंग होत्या आणि कोणाला सगळ्यात कमी वोटिंग होत्या, तर नंबर 9 ला होती राधा पाटील मुंबईकर, नंबर 8 ला होती दीपाली सय्यद, नंबर 7 ला होते सागर कारंडे, नंबर 6 ला होते प्रभू शेळके, नंबर 5 ला मित्रांनो होते करण सोनवणे, नंबर 4 ला अनुश्री माने, नंबर 3 ला रुचिता जामदार, नंबर 2 ला सरकार म्हणजेच दिव्या शिंदे आणि नंबर 1 ला होता रोशन भजनकर. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणतात की रोशन तर नंबर 1 ला आहे, तर रोशन घराच्या बाहेर कसं काय जाऊ शकतो? तर मित्रांनो, यावेळेसचं जे बिग बॉस आहे तर ते वोटिंग वर नाही तर टीआरपी वर चालू आहे. कारण की मागच्या वर्षीच्या बिग बॉस मध्ये जे कंटेस्टंट जास्त टीआरपी देत होते पण त्यांना वोटिंग कमी होती, अशा कंटेस्टंटला बिग बॉसनी घराच्या बाहेर काढून दिलं होतं. आणि त्यानंतर मित्रांनो, बिग बॉसचा जो टीआरपी होता तो शेवटच्या 20 दिवसाला 5.6 वरून 3 वर आला होता. म्हणजे मित्रांनो, टीआरपी रेटिंग ठरवतं की किती प्रेक्षक तो कार्यक्रम बघतात, त्याला प्रतिसाद देतात आणि त्याच्यावरून ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे, म्हणजे थोडक्यात बोललं तर पैसे ठरलेले असतात. तर मित्रांनो, बिग बॉसचा टीआरपी पहिल्यांदा जास्त होता, पण हे जे टीआरपी देणारे कंटेस्टंट आहे यांना जेव्हा कमी वोट पडले आणि त्यांना बिग बॉसने जेव्हा घराच्या बाहेर हाकललं तेव्हा बिग बॉस खूप दणक्यात पडलं होतं. त्यामुळे मित्रांनो, बिग बॉसने आता एक सीख घेतलेली आहे की ह्या वर्षी वोटिंग जरी जास्त असले पण योगदान जर कमी असलं तर बिग बॉसच्या घराच्या बाहेर हाकलून द्यायचं. आणि मित्रांनो, तुम्ही बोलता की तू कशाच्या बेसिसवर बोलत आहे, तर बिग बॉसने आधी पण बिग बॉस 1, 2, 3 आणि 4 मध्ये हा कार्यक्रम केलेला आहे की ज्या कंटेस्टंटनी कमी टीआरपी दिलं, जरी त्याला वोटिंग चांगली असली तरी बिग बॉस असं सांगायचं की त्याला वोटिंग कमी आहे आणि त्यामुळं तो घराच्या बाहेर जाण्यास पात्र आहे. तर मित्रांनो, ह्या वर्षी पण बिग बॉस असं करू शकतं, कारण की मागच्या वर्षी जेव्हा सूरज चव्हाणला त्यांनी विनर बनवलं होतं, हालाकी सूरज चव्हाणचं गेम बिग बॉस मध्ये काहीच नव्हतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण सूरज चव्हाणला लोकांनी इतकं धरून ठेवलं की सूरजचं नंतर त्यांना इविक्शनच करता नाही आलं. आणि त्यामुळे मित्रांनो, ह्या वर्षी पण जर सूरज चव्हाण सारखा म्हणजे गोरगरीब चेहरा, सामान्य चेहरा जर म्हटलं तर रोशन आणि प्रभू असे 2 आहेत की ते गोरगरीब आणि साधा चेहरा आहेत. आणि ह्या वर्षी बिग बॉस ही काळजी घेईल की असा कोणता चेहरा वरती नाही आला पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला पहिल्या आठवड्यात एकतर नो इविक्शन दिसेल किंवा आपल्याला रोशनचं इविक्शन पण बिग बॉसच्या घरामधून दिसू शकतं. कारण की तुम्हाला माहिती आहे की रोशनचं जे योगदान आहे ते घरासाठी 0 आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की बिग बॉस रोशन सोबत असा गेम खेळल की प्रामाणिकपणे जाईल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.